आजी लई नास्तिक महाराज. नवरा कुठे चालला, टाळ वाजवायला गेला, भजनाला गेला की नाव ठेवायची. काय काम आहे, काय होतं भजन करून? इथं कष्ट करावे लागतात. लई तिला देवाच्या नावाची चिरड, का काय माहिती. आता मुलं वगैरे झाली, मुलं बापावर पडली, देवाचं नाव घ्यायची, बापासोबत भजनाला वगैरे जायची. हिचं उभं आयुष्य गेलं. ती मुलं मोठी झाली, त्यांना लग्न झाली, नातवंड झाली, पण आजीनं काय कधी देवाचं नाव घेतलं नाही. उभं आयुष्य नास्तिकपणात गेलं महाराज. पण शेवटच्या काळामध्ये मुलांनी ठरवलं आपली आई आहे ना, आपल्या आईचा उद्धार झाला पाहिजे. मरणाच्या वेळेला नाव मुखात आलं आणि यावं म्हणून तर परमार्थ करतात ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया वारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अद्यगुरु शंकराचार्य म्हणतात, ए मुडा, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. हे जन्म मृत्यूचा जो फेरा आहे तो चुकवायचा आहे. मग एक करायचं, मरणाच्या वेळेला देवाचं नाव मुखात आलं पाहिजे. ते सहजासहजी येणार नाही. उभं आयुष्य देवाचं नाव घेतल्यावर मरणाच्या वेळेला नाव मुखात येईल. बरोबर आहे की नाही? त्याला साधनात लागेल की नाही. पण पोराने विचार केला, घेतलं तर घेतलं नाव. काय महिला मंडळाचा जास्त भाच्यांच्यातले जीव असतो आहे की नाही. आता ते एक भाचा आणून पुढे बसवला. म्हटले, आजी, आई, समोर कोण आहे बसलाय, ओळखते का नाही तुला? आता त्याचं नाव होतं पांडुरंग बरं का. आता पोरांना वाटलं म्हणल नाव घेईल नातवाचं, बस मरणाच्या वेळेला एकदा नाव मुखात आलं उद्धार होईल. सांग ना आई, कोण आहे? आई म्हणते, आता ते दात, तोंडात दात नाही, हात लटलट कापतात, पूर्ण देहावरच नाही आजी, पण तरी सुद्धा बघते एकटक. काय ओळखलं नाही का काय? कोण आहे माहिती आहे? माहिती आहे मला कोण आहे. कोण आहे आई? माझ्या भावाचं पोरग आहे म्हणले. पांडुरंग मुखात आला नाही. अरे पुण्य शिल्लक नाही तर कसं मुखात येईल? गेली महाराज, आजी गेली आई. विचार केला, जिवंतपणी कधी नाव घेतलं नाही, पण आईची हाडं काशीला सोडू म्हणले आहे का नाही. तिकडं आई उद्धार होईल ना आईचा. एका मुलानं काय केलं, ती हस्ती उचलली आणि काशीला. आता पूर्वीचा काळ, एवढे काय फास्ट गाड्या, विमान वगैरे, ट्रेन वगैरे एवढं फास्ट काही नव्हतं. काशीच्या अलीकडे मुक्काम पडला आणि आता बस उद्या जायचे ब्राह्मण काकांकडून, मंत्रोपचार करायचे, गंगेत त्या हस्ती सोडून द्यायच्या आणि आपल्या आईचा उद्धार होणार. मुलाचा प्रचंड प्रयत्न आहे, पण काशीच्या अलीकडं थांबलं महाराज एका गावात. नेहमी जायचे, एक मित्र ओळखीचा होता, त्याच्या घरी गेला, थांबला. काही महिलांना पाहुण्यांच्या पिशा उचकायची लई घाण सवय असते. आता ती असते का नाही. आता पाहुणा आलाय, गप राहावं का नाही म्हणले, बघू दे पाहुण्याने काय खायला आणले, खायवर लई ध्यान राहतं. त्याने ती डबा उचकला आणि डब्याचं झाकण काढलं. आता त्या डब्यात होती आईची हाडं. ती म्हणते, हा मी याला काशीला चाललाय, खाऊन तर आला, पण या डब्यात घेऊन आला म्हणले. असं कुठं असतं का? तिनं काय केलं, तो डबा उचलला आणि गटारात ती हाडं टाकून देते. पुण्य लागेल ना महाराज काशीला जाण्याकरता. डब्याचं झाकण बसवलं आणि डबा जिथं होता तिथं ठेवून दिला. हा काशीला गेल्यानंतर ब्राह्मण काका म्हणले, काढा, कुठं आहे? तो म्हणला, एक मिनिट. डब्बा उचलला, ते लगेच मनात भाव तयार झाला. आई गेली म्हणला गावाला परत. आई काय काशीला आली नाही म्हणला. ब्राह्मण काका, तुमची फी घ्या, माफ करा, मला लई प्रयत्न केले पण आई काय काशीला पोहोचली नाही. घरी गेला आणि भावाला सगळी हकीकत सांगितली. दादा, अरे काय आपली आई आहे म्हटलं, काशीला उद्धार होईल, पण आई काय काशीपर्यंत गेलीच नाही म्हटलं. इकडंच कुठं वापस आली काही कळलंच नाही. पण तो धाकटा भाऊ लई चॅप्टर होता. तो म्हटला, मोठा भाऊ चॅप्टर होता. तो म्हटला, मला माहिती होतं आई नीट काशीला जाणार नाही, म्हणून मी आईच्या हाडाचा चुरा करून एका डबीत भरलाय म्हणला. एक काम कर, अख्ख्या गावाला वाटलं आपल्या आईची हाडं काशीला सोडली, एक काम कर, आपण सगळी फॅमिली जाऊ आणि आईची ती चुरा केलेली हाडं गंगेत सोडू, म्हणजे आईचा उद्धार होईल. पण एक काम कर, हे आपल्या बायकांना कळू देऊ, कारण व्हॉट्सअपवरून मेसेज जेवढा व्हायरल होत नाही ना, तेवढा या व्हॉट्सअपवरून होतं की नाही. तुला म्हणून सांगते, अख्ख्या गावात फिरते महाराज. एक सांगू का, याच्या निमित्त एक वाक्य आहे का, हर बात सबको बताया मत करो, हर आंसू किसी को दिखाया मत करो, लोग मुट्ठी में नमक लिए घूमते हैं, हर जख्म किसी को दिखाया मत करो. अरे लोक महिला मंडळ रडून विचारतात आणि हसून पसारा जगाला सांगत असतात. त्याच्यामुळे लई मैत्रिणी यांच्या भरोसा ठेवू नका. भरोसाच ठेवायचा नाही महाराज, आहे की नाही. ऐका, हे बायकांना सांगू नको सांगू, नाही सांगत दादा, काय काळजी करू नको. पण आता काय आहे ना, ती लहान जरा चॅप्टर होतं. तो म्हणला, मी माझ्या बायकोपासून काहीच लपित नाही.
हे सुद्धा सांगितलं पाहिजे. म्हणजे दादाला काय, दादा नाही सांगू दे, पण मला सांगावं लागेल तिला, नाही तर ती मला रागवेल. आता विचारू नका. तो म्हटला हे बघ आई काय काशीला गेली नाही, आईच्या हाडाच्या चुरा आपल्याला ती पीठ केले, म्हटलं एवढी एवढी डब्बी आहे ती काशीत सोडायची, चल म्हटले, पण कोणाला सांगू नको. तिला पक्क माहिती होतं महाराज, लहान्या सुनेला पक्के माहिती होतं का चाललोय. आता तिथं गेल्यानंतर ब्राह्मण काका बोलवले, ती डब्बी डायरेक्ट ब्राह्मण काकाच्या हातात दिली. काकांनी ते मंत्रोपचार केले आणि ती डब्बी अशी गंगेत सोडली. आता ह्या महिला खाली घाटावर स्नान करत होत्या. स्नान करता 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 ती मोठी सून जरा बोळी होती, काय माहिती मोठ्या जरा बोळ्याच राहतात का काय काय माहिती, ती आली आणि अशी गंगेला अर्घ द्यायला लागली. ही डबी तिच्या हातात आली. कोणाच्या? मोठ्या सुनाच्या. ती म्हणते बाई गंगा मैयानं मला प्रसाद दिला म्हणली. ती डब्बी घेतली आणि घातली पर्समध्ये, आली घरी घेऊन. महाराज सोपं आहे का हे? सोपं एवढं सोपं नाहीये. अख्ख्या गावाला बातमी दिली महाराज, आमच्या आईचा उद्धार झाला. जेवण घालायचं अख्ख्या गावाला, पंगत जेवायला, अख्ख्या गावाला, सगळं गाव जेवायला आलं. पंक्ती वाढणं काम चालू होतं. आणि जी मोठी होती ना, मैत्रिणीचा लय घोटाळा होता असतो, सांगते मी ऐका. तर 2-4 मैत्रिणीला कानात सांगत होती, अगं गंगा मैयानं मला प्रसाद दिलाय. काय दिलाय तो मी अजून उचकून पाहिला नाही. लहानीनं कान लावले. काय म्हणल्या, जाऊ बाई प्रसाद दिलाय, कुठे प्रसाद दाखवा. हिनं ती डबी दाखवली, हिनं डबी ओढली. आवा पंगत थांबवा, सासूबाई घरी आल्या. अरे सांगायचंय मला, पुण्य लागेल, पुण्य. अरे जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मी आम्ही अनेक जन्माचं पुण्य असावं लागेल देवाचं नाव मुखात येण्याकरता. अनंत जन्मीचे सुकृत बदरे, अनंत जन्मीचे सुकृत बदरे, त्याचे मुखी हरी पैदा होय. त्याचे मुखी हरी पैदा होय. अनंत जन्मीचे सुकृत बदरे, त्याचे मुखी हरी पैदा होय. हरी मुखी गाता हरबल चिंता, हरी मुखी गाता हरबल चिंता, त्या नाही मागुता जन्म रे. त्या नाही मागुता जन्म रे. हरिमुखी गाता हरबल चिंता, हरिमुखी गाता हरबल चिंता, नाही मागुता जन्म रे. नाही याला जोडून घ्या, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली.